पुण्याचा मानाचा दुसरा गणपती जी घरामध्ये होत आहे जोगेश्वरी, तिच्या मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरीच्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे। आढाव यांचं नगारावतन असेल, त्यानंतर शिवपुत्रा ढोल ताशा पथक असेल, ताल पथक असेल किंवा विष्णू शंकरनाथ असेल यांच्या वादनाने या आगमन सोहळ्याची जी आहे मिरवणूक आहे तिला आता सुरुवात झालेली आहे। मानाचा दुसरा गणपती अध्यक्ष आपल्या समवेत आहेत। यंदाच्या वर्षी भाविकांसाठी गणेश भक्तांसाठी आपण कोणता देखावा सादर केला आहे आणि यंदाचं वर्ष हे उत्सव महाराष्ट्र राज्याने या महोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून मान्यता दिली आहे, त्यामुळे मंडळांची देखील जबाबदारी वाढली आहे। नक्की याजवळ महाराष्ट्र शासनाने जे काय महाराष्ट्र राज्य उत्सव साजरा केलेला आहे डिक्लेअर केला त्याचं आम्ही पहिलं महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो। लवकर त्याची आम्हाला यशस्वी मिळाली की त्या पद्धतीने आम्ही गणेश उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करू। ह्या वर्षी आम्ही मंडळाने सर्विस निवासी महालक्ष्मी अंबाबाई कोल्हापूर हे जी मंडळाची प्रतिकृती तयार केलेली आहे त्या 10 दिवस उत्सव मंडपामध्ये साधारण देवीचे काय षोडोपचार असतात, मंत्रजागर असेल, कुंकुमार्चन असेल, श्रीसूक्त पठण असेल, हे सगळे आम्ही 10 दिवस मंडपामध्ये राबवणार आहोत। त्यावेळेला मंडळाचं 133वे वर्ष आहे आणि उत्साहात आणि जल्लोषात कार्यकर्ते श्रींना गणेशला उत्सव मंडपामध्ये घेऊन जात आहेत। यंदाच्या वर्षी राज्य महोत्सव आहे, जबाबदारी देखील वाढलेली आहे। गणेश भक्तांना तुम्ही काय आवाहन कराल? गणेश भक्तांना जे राज्य सरकारने राज्य महोत्सव डिक्लेअर केलेला आहे त्या अनुषंगाने राज्य सरकार महाराष्ट्र शासनाने जेवढं सहकार्य करून भाविकांनी आणि गणेश मंडळांना सहकार्य करावं, जेणेकरून आपला जो गणेश उत्सव आहे तो देशाच्या पलीकडे जाऊन पोहोचेल। राज्य महोत्सव या उत्सवाला झाल्यामुळे अनेक गणेश मंडळांची जबाबदारी देखील वाढलेली आहे। पुण्याच्या वैभवशाली संस्कृतीचा परंपरेचा गणेश उत्सव मोठा एक भाग आहे आणि त्याच परंपरेचा साज असलेल्या गणेश उत्सवाला आज सुरुवात झालेली आहे। आपल्या समवेत मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी त्याचे अध्यक्ष होते। ताल, शिवमुद्रा किंवा विष्णू शंकरनाथ यांच्या तालाची विविध आवर्तनाने संपूर्ण परिसर हा दणदणून गेला होता आणि या गणरायाचं जोरदारपणे त्यांनी स्वागत केलेलं आहे। कॅमेरामॅन ऋषिकेशसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे।